नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय भरती लातूर गट सर्व पदेसाठी जे उपयुक्त आहे ते बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण PIQ जे जे 30 IMP क्वेश्चन्स आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. आत्तापर्यंत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केला नसाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला सगळ्यात भरतीचे जे PDF असतील ते भेटतील. चला मग विचार न करता आत्ताच आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला काय म्हणतो पहा, सुंदर या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कुरूप हे जे आहे सुंदर या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए होणार. चला मग प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो पहा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नभ हे जे आहे आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो पहा, रामाने आंबा खाल्ला या वाक्यात रामाने कोणती विभक्ती आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक सी तृतीय विभक्ती आहे रामाने. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो पहा, मुलगा शाळेत जातो या वाक्यातील कर्ता कोणता? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलगा हे जे आहे या वाक्यातील कर्ता आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो पहा, ती पुस्तक वाचत आहे या वाक्यातील काळ ओळखा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चालू वर्तमान काळ हे जे आहे याचं योग्य उत्तर होईल. चला मग प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो पहा, मी उद्याला पुण्याला जाईन या वाक्याचा काळ कोणता? तर याचं जे काळ आहे भविष्य काळ आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक सी हे होईल. चला मग प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो पहा, मुलांनी मैदानात खेळले या वाक्यातील मैदानात कोणती विभक्ती आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सप्तमी विभक्ती जी आहे मुलांनी मैदानात खेळले मैदानात ते जे आहे सप्तमी विभक्ती आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो पहा, हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ऑप्शन क्रमांक बी हार मानणे हे जे आहे हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होय. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो पहा, नाक मुरडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नापसंती दर्शवणे हे जे आहे नाक मुरडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतो पहा, अति देते माती या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए अतिरेक केल्यास नुकसान होते ह्याचं या म्हणीचं जे योग्य अर्थ ए ऑप्शन क्रमांक ए हे होणार. चला तर मग प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो पहा, राजपुत्र या शब्दाचा समास कोणता? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक सी षष्टी तत्पुरुष हे जे आहे राजपुत्र या शब्दाचा समास आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 12 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो पहा, नीलकमल या शब्दाचा समास कोणता? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मधाराई हे जे आहे नीलकमल या शब्दाचा समास आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए होणार. चला मग प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो पहा, आई वडील हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी द्वंद्व समाज हे जे आहे आई वडील या हा समाज आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 14 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतो पहा, यथाशक्ती या शब्दाचा समास कोणता? तर याचं जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक ए अभयू भाव हे जे आहे यथाशक्ती या शब्दाचा समास आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए होणार. चला मग प्रश्न क्रमांक 15 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 15 काय म्हणतो पहा, देवालय या शब्दाची संधी विच्छेद कोणती? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी देव प्लस आलय हे जे आहे देवालय या शब्दाची संधी विच्छेद आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 16 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 16 काय म्हणतो पहा,
विद्यालय या शब्दाचा संधी विच्छेद कोणता? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए विद्या प्लस आलय हे जे आहे विद्यालय या शब्दाचा संधी विच्छेद आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए होणार. चला मग प्रश्न क्रमांक 17 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतो पहा, सूर्योदय या शब्दाचा संधी विच्छेद कोणता? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए सूर्य प्लस उदय हे जे आहे सूर्योदय या शब्दाचा संधी विच्छेद आहे. तर याचे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए होणार. चला मग प्रश्न क्रमांक 18 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 18 काय म्हणतो पहा, जो मेहनत करतो तो यशस्वी होतो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर आजचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मिश्र वाक्य जे आहे, जो मेहनत करतो तो यशस्वी होतो हे जे आहे मिश्र वाक्य आहे. तर याचं जे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 19 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 19 काय म्हणतो पहा, राम आला आणि श्याम गेला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर याचं जे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी संयुक्त प्रकारचं जे वाक्य आहे राम आला आणि श्याम गेला हे आहे. तर याचं जे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 20 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो पहा, वाह किती सुंदर दृश्य आहे हे हे वाक्य कोणते? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक सी उद्गारार्थी हे जे आहे वाह किती सुंदर दृश्य आहे हे वाक्य आहे. तर याचं जे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 21 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 21 काय म्हणतो पहा, तू कुठे जात आहेस हे वाक्य कोणते? तर याचे जे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए प्रश्नार्थी जे आहे तू कुठे जात आहेस हे वाक्य आहे. तर याचे जे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होणार. चला मग प्रश्न क्रमांक 22 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 22 काय म्हणतो पहा, मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए मुलगी हे जे आहे मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए होणार. चला मग प्रश्न क्रमांक 23 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 23 काय म्हणतो पहा, घोडा या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी घोडे हे जे आहे घोडा या शब्दाचे अनेक वचन आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 24 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 24 काय म्हणतो पहा, फूल या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए फुले हे जे आहे फूल या शब्दाचे अनेक वचन आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए होणार. चला मग प्रश्न क्रमांक 25 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 25 काय म्हणतो पहा, तो हळूहळू घालतो या वाक्याचा हळूहळू हा कोणता शब्दप्रकार आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक सी क्रिया विशेषण हे जे आहे तो हळूहळू घालतो हळूहळू हा शब्द प्रकार आहे. तर याचे जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 26 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 26 काय म्हणतो पहा, हुशार मुलगा अभ्यास करतो या वाक्यात हुशार हा कोणता शब्द प्रकार आहे? तर याचे जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हुशार हे जे आहे विशेषण ह्या शब्दाचा प्रकार आहे. तर याचे जे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक बी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 27 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 27 काय म्हणतो पहा, मी स्वतः ते काम केले या वाक्यात स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक सी आत्मवाचक हे जे आहे हे स्वतः हे सर्वनाम आहे. तर याचं जे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 28 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 28 काय म्हणतो पहा, कोण आले आहे या वाक्यात कोण हे कोणते सर्वनाम आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रश्नार्थक हे जे आहे कोण हे सर्वनाम आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे होणार. चला मग प्रश्न क्रमांक 29 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 29 काय म्हणतो पहा, तो सिंहासारखा शूर आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर याचं जे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी उपमा हे जे आहे याचं योग्य उत्तर होईल. तर याचं योग्य उत्तर बी होणार. चला मग प्रश्न क्रमांक 30 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 30 काय म्हणतो पहा, चंचल चपल चिमणी चिवचिवली या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनुप्रास हे जे आहे चंचल चपल चिमणी चिवली या वाक्यात हे अलंकार आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे होणार. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते विलासराव देशमुख लातूर जिल्ह्यासाठी 30 IMPU क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.